सर्वात आधी मी 3 बटाटे घेतले आहेत. आता त्याची साल काढून घेणार आहोत आपण. चला तर मग आपण याची साल काढूया. आता आपण याचे पातळ पातळ स्लाइस करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत. आणि आता आपण हे उकडवणार आहोत कढईमध्ये पाणी ठेवून. आता आपण हे काप असे ठेवूया याच्यावर. सात मिनिटासाठी आपण आता हे शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून. बटाटे स्टीम होत आहे तोपर्यंत आपण रवा शिजून घेणार आहोत. चला तर मग आपण कढई ठेवूया. आता मी यात 1 वाटी पाणी घालते आहे. त्यानंतर यात चवीप्रमाणे थोडे मीठ, 1 कपापेक्षा थोडा जास्त रवा टाकून घेणार आहोत. आपण रवा पाण्यात जरा शिजून घेतलेला आहे. तर आता तो आपण बाउलमध्ये ट्रान्सफर करूया. बटाटे छान स्टीम झालेले आहेत. तर आता आपण हे त्या रव्यामध्ये मॅश करून घेऊया. आपले बटाटे थंड झाले आहेत. तर आता आपण मॅशरने थोडे मॅश करून घेऊ.
आपण या रव्यामध्ये हा बटाटा मॅश केलेला चांगल्या पद्धतीने मळूया. आपल्याला हे छान पद्धतीने मळायचे आहे. आपण आता हे लाटून घेतो आहोत. आता आपण हे चौकोनी कट करून घेणार आधी. आता आपण चाकूला थोडे तेल लावून कट करतो आहोत. अशा पद्धतीने मी सुजीचे फ्रेंच फ्राईज कट करून घेतले आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हे फ्राईज फ्राय करायला घेणार आहोत. पाहू शकता की तुम्ही आपले फ्राईज एकदम क्रिस्पी झालेले आहेत. आवाज पण येतो आहे, बघू शकता तुम्ही. अशा तऱ्हेने मी सुजीचे फ्राईज बनवले आहेत. तुम्ही माझी ही रेसिपी न स्किप करता बघा. एकदम जास्त वेळ पण लागत नाही आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. हे तुम्ही करून बघा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.